नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत जी आपली परीक्षेची गती होती ना, तर ती लोकल ट्रेन सारखी होती. लोकल ट्रेन म्हणजे बघा 20 तारखेला परीक्षा झाली, त्याच्यानंतर 6 ते 7 दिवस सुट्ट्या होत्या. 27 तारखेला इंग्रजीचा पेपर होता. ठीक आहे. 20 तारखेला मराठी, 27ला इंग्रजी. त्याच्यानंतर काही 4 दिवस सुट्ट्या होत्या आणि लगेच 4 मार्चला म्हणजे तुमची आज कुठला हिंदीचा पेपर आहे. म्हणजे हा एकदम टप्प्याटप्प्यानं खूप साऱ्या सुट्ट्यांनी तुमचा पेपर झाला. म्हणजे ही लोकल ट्रेन होती आपली. पण इथून पुढं तुम्हाला एक्सप्रेस ट्रेननी प्रवास करायचा आहे. एक्सप्रेस म्हणजे खूप फास्ट तुमच्या इथून सगळे पेपर होणार आहेत. 1 ते 2 दिवस सुट्टी आहे प्रत्येक पेपरला. त्यामुळं आपल्याला वेल स्ट्रॅटेजीने आपल्याला जावं लागतं. तर आपण या व्हिडिओमध्ये मॅथ 1 जे आहे, तर तुमचा 6 मार्चला जो पेपर आहे, तर त्याबद्दल आपण व्यवस्थित डिस्कशन केलं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. स्ट्रॅटेजी आहे ही. तुम्हाला ह्या पद्धतीने गेलं तर चांगले मार्क पडत असतात. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला विथ वेटेज तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न किती मार्काला येतात, किती म्हणजे टॉपिक वाईज किती प्रश्न येतात, तुम्हाला ते पहिले लक्षात घ्यावं लागतं. तर आपल्याला एकूण 6 लेसन आहेत. बघा या ठिकाणी दिलेले आहेत 6 लेसन मी तुम्हाला. तर त्याच्यामध्ये प्रत्येक लेसनला मार्क आहेत. कशा पद्धतीने आहेत तर बघा, 2 चलातील रेषीय समीकरणे हे जे आहे तर 12 मार्काला येतो हा लिनिअर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. त्यात दुसरा आहे वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन 12 मार्काला येतो. त्याच्यानंतर तिसरा अंकगणित श्रेणी त्यालाच म्हणतो अर्थमॅटिक प्रोग्रेशन 8 मार्कासाठी येतो हा टॉपिक. अर्थनियोजन 8 मार्कासाठी म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग. संभाव्यता प्रोबॅबिलिटी 8 मार्कासाठी आहे आणि सांख्यिकी जो आहे तर तो 12 मार्कासाठी आहे. तर तो स्टॅटिस्टिक्स म्हणतो आपण याला. मग आता आपण या 6 टॉपिकचा कमीत कमी वेळामध्ये आपल्याकडे फक्त 40 तास शिल्लक राहिलेले आहेत. 40 ते 42 तास आपण म्हणतो, 45 तास म्हणा. तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही कमी झोपलं तर जास्त वेळ भेटतो आपल्याला, पण आरामात झोप घ्या आणि चांगला अभ्यास करा. मग ह्याच्यानुसार आपल्याला जायचं आहे आणि फोकस करायचा आहे. तर बघा, आपल्याला प्रत्येक लेसन वाईज किंवा आपल्याला प्रत्येक टॉपिक वाईज आपली काय असली पाहिजे, स्ट्रॅटेजी असली पाहिजे. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, तर धड्यानुसार आपल्याला स्ट्रॅटेजी बनवावी लागते. क्विक रिव्हिजन करावं लागतं. हे रिव्हिजनचा काळ आहे. ठीक आहे. परत एकदा आपल्याला आठवण करून देतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सर्वात जास्त गुणांचे धडे कोणते आहेत, म्हणजे आपल्याला हे 6 टॉपिक आहेत, त्यातले सगळ्यात जास्त टॉपिक जास्त मार्क कोणत्या टॉपिकला आहेत ते बघा. सांख्यिकी, 2 चलातील रेषीय समीकरणे आणि अजून एक टॉपिक आहे तो तुमचा वर्ग समीकरण. या 3 धड्यांना आहे ना जास्त मार्क आहेत. म्हणजे आपण इथं विथ ऑप्शन घेतलेला आहे, तर 12 मार्क आहेत त्या तिन्ही लेसनला, म्हणजे 36 मार्काचा ऑप्शन्स आहेत. इथं काय होतं, तुमचा लेसन धडा कव्हर होतो. विदाऊट ऑप्शन नाही तर विथ ऑप्शन म्हणतो. मग तुम्ही म्हणताल सर पेपर तर 40 मार्काचा आहे, तसं नाही ते. तर टोटल 60 मार्क होतात ऑप्शन सहित. ठीक आहे. म्हणून आपण इथं हे घेतलेलं आहे. तुम्हाला सगळे ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स कव्हर झाले पाहिजेत. ठीक आहे. कट टू कट नाही. तर तुम्हाला एखादा ह्या टॉपिकमधला जर प्रश्न नाही आला, म्हणजे सांख्यिकीमधला प्रश्न नाही आला, तर तुम्हाला 2 चलातील रेषीय समीकरणेमध्ये सुद्धा प्रश्न आला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तयारी ठेवा. ठीक आहे. आता सांख्यिकीमध्ये काय करायचं, तर या धड्यामध्ये आहे ना फक्त सूत्रे जी आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. स्टॅटिस्टिक्समध्ये सूत्रे खूप महत्त्वाचे आहेत, ते पाठ करा. त्यानंतर मध्यक आणि बहुलक म्हणजे मीन, मोड आणि मीडियन आणि मोड यांची सूत्रे काय करा, पाठ करा. आणि वृत्तालेख जो आहे तो पाय चार्ट म्हणतो आपण त्याला, पाय डायग्राम. तर ही सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा. सांख्यिकीमध्ये हमखास प्रश्न येतं. ह्याच्यामध्ये 1 ते 2 मार्काला प्रश्न येत असतात. ठीक आहे. सांख्यिकीचं झालं. त्याच्यानंतर 2 चलातील रेषीय समीकरणेमध्ये तुम्हाला हा टॉपिक खूप मोठा आणि याच्यामध्ये खूप साऱ्या पद्धती आहेत आणि याच्यावरती खूप सारे प्रश्न सुद्धा येतात. तुमच्या प्रश्नपत्रिकेची ओपनिंगच ह्या टॉपिक पासून होत असते. त्याच्यामध्ये काय येतं, निश्चय तुम्हाला डिटर्मिनंट दिला असतं, त्याचं डिग्री शोधायची असते. 2, 3, त्याच्यानंतर 5 आणि 7. त्याच्यामुळं हा टॉपिक चांगला करायचा. 1 मार्कासाठी हा निश्चय येतो. खूप सारे प्रश्न येतात त्याच्या. तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचं असतं किंवा ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करा, क्रेमर रूलने सॉल्व्ह करा किंवा वर्ड प्रॉब्लेम येत असतो, हे सुद्धा तुम्हाला करायचं असतं. त्याच्यामुळे हा टॉपिक चांगला आहे. मग ह्या टॉपिकमध्ये करायचं काय, तर क्रेमर रूल काय आहे त्याच्यानुसार एक्झाम्पल सॉल्व्ह करा. आलेख पद्धत काय आहे, तो आलेख तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे, ते सुद्धा सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर निश्चय एक म्हटलं आता, डिटर्मिनंटचे काय असतात ते करा आणि शाब्दिक उदाहरणावरचे समीकरण तयार करायचा प्रयत्न करा. पोरांना काय वर्ड प्रॉब्लेम काय होतात, अवघड जात असतात. त्याच्यामुळे वर्ड प्रॉब्लेमचे समीकरण तयार करायला शिका, समीकरण तयार करायला चालू करा. कारण ह्याला ऑप्शनमध्ये टाकायचं नाही किंवा ऑर करायचं नाही, म्हणजे ऑरमध्ये टाकायचं नाही. ह्याला काय करायचं, 2 चलातील रेषीय समीकरणे डीपमध्ये अभ्यास करायचा. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. खूप सारे मार्क तुम्हाला याच एका टॉपिकमधून कव्हर होत असतात. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. तर वर्ग समीकरणे याच्यामध्ये 2 पद्धती मेन आहेत. कोणत्या, अवयव पद्धत फॅक्टरायझेशन मेथड आणि सूत्र पद्धत फॉर्म्युला मेथड. ह्या दोन्हींचा चांगल्या पद्धतीनं सराव करायचा. तर एक गोष्ट लक्षात ठेवा महत्त्वाची, प्रत्येक जो टॉपिक आहे, प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे काय आहेत, गणित दिलेले आहेत, वेगवेगळ्या टाईपचे इक्वेशन्स दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकारचं इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. प्रत्येक प्रकारचे
प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. त्याच्यामुळं प्रत्येक जे टॉपिक आहे तर त्या प्रत्येक टॉपिकमधला जे काही टाईप्स दिलेले आहेत प्रत्येक एक्झाम्पल, आता फॉर एक्झाम्पल जर म्हणलं 2 चलातील रेषीय समीकरण ह्याच्यात 2-3 प्रकारचे टाइप्स आहेत. तुम्ही इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू शकता किंवा काय म्हणतो त्याला आलेख पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर तुमचं ग्राफिकल कुठली निश्चयक आहे डिटर्मिनंट मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. क्रेमर रूल आहे. असे प्रत्येक टॉपिकमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्या प्रत्येक पद्धतीचं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुमची तयारी पाहिजे. तिसरं आहे विवेचकाची किंमत म्हणजेच डेल्टा, जे म्हणतो आपण डेल्टाची व्हॅल्यू, ह्याच्यावरती 1 ते 2 मार्काला प्रश्न येतो. आता पुढं आहे कमीत कमी किंवा कमी मार्क असणारे जे लेसन्स आहेत ते 3 आहेत. 3 लेसन जास्त मार्क आहेत, 3 लेसन कमी मार्क आहेत तुलनेनं त्यांच्या. त्याच्यामध्ये संभाव्यता, हा खूप सोपा धडा आहे संभाव्यता. त्याच्यामध्ये नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस, लिहिण्याच्या पद्धतीचा सराव करा. त्याच्यामध्ये 2 नाणी फेकणे, फासा टाकणे, अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स काय परीक्षेला येऊ शकतात. हा जो धडा आहे ना 1 ते 2 तासामध्ये काय होत असतो, विथ प्रॅक्टिस कव्हर होत असतो. ठीक आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आउटपुट जास्त काढायचे. एक तुम्हाला परत सांगितलं 36 ते 42 तास आहे तुमच्याकडं, त्यामुळं चांगली प्रॉपर स्ट्रॅटेजीने तुम्हाला जावं लागतं. संभाव्यता झालं. अंकगणित श्रेणी जी आहे किंवा अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणतो आपण त्याला, ह्याच्यात 2 सूत्र आहेत, 10th आणि S फॉर्म्युला. तर हे सूत्र व्यवस्थित करा, ह्याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि ही सूत्रे वापरून एखादं पद आहे, एखादं व्हेरिएबल आहे तर ते शोधायचं असतं व्हेरिएबल किंवा त्याची बेरीज करायची असते. यावर सुद्धा काय करायचं, प्रॅक्टिस करायचं आहे, भर द्यायचा आहे. आता हा अर्थनियोजन एकदम सोप्पा टॉपिक आहे, एकदम सोप्पा. तुम्हाला जर देशाचं आर्थिक व्यवस्था माहिती असेल किंवा अर्थव्यवस्था माहिती असेल तर हे टॉपिक तुम्हाला अभ्यास करायची सुद्धा गरज नाही. त्याच्यामध्ये येतात जीएसटी म्हणजे काय, जीएसटीचं लॉंग फॉर्म असेल, सीजीएसटी काय, एसजीएसटी मध्ये यांच्यातला संबंध लक्षात ठेवा. किंवा ते नंबर किती असतात, पॅन कार्डमध्ये किती नंबर्स असतात किंवा किती डिजिट असतात हे विचारलं जातं. शेअर मार्केटशी संबंधित संकल्पना ज्या आहेत ते फेस व्हॅल्यू असेल, मार्केट व्हॅल्यू असेल, शेअर मार्केट म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी काय करा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आणि याच्यावरचे असलेले प्रॉब्लेम्स सुद्धा सॉल्व्ह करा. जे बुक्समध्ये दिलेले आहेत सॉल्व्ह एक्झाम्पल सुद्धा करा आणि प्रॅक्टिस सेटमधले जेवढे एक्झाम्पल्स आहेत वेगवेगळ्या टाईपचे ते सगळे. आता प्रॅक्टिस सेट आहे, समजा प्रॅक्टिस सेट पहिला आहे, त्या पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला 10 एक्झाम्पल दिले, 10. मग तीन प्रश्न सेम टाईपचे असतात, दुसरे 3 प्रश्न वेगळ्या टाईपचे असतात, तिसरे 3 प्रश्न वेगळ्या टाईपचे असतात. म्हणजे तिन्हीपैकी तिन्ही न करता प्रत्येक टाईपचा एक एक्झाम्पल काय करायचं आहे, सॉल्व्ह करत जायचं आहे. इलिमिनेशन मेथड करताय तुम्ही, इलिमिनेशन मेथडचा एक सॉल्व्ह करा. त्याच अवघड बरं का, अवघड सोप्पा नाही करायचा, अवघडातला अवघड सॉल्व्ह करायचा म्हणजे सोप्पा तुम्हाला ऑटोमॅटिक येऊन जातो. ठीक आहे, हे तुमचं स्ट्रॅटेजी असली पाहिजे. वेळ कमी आहे, पुढं कमी वेळ अभ्यासाचे 5 तुम्हाला एक गोल्डन रूल सांगतो मी. काय गोल्डन रूल्स आहेत बघा. तर सूत्रांचा तक्ता तयार करा. म्हणजे ना तुम्हाला जे सूत्र आहे तुमचे, जे पार्ट 1 मधले जेवढे काही सूत्र आहेत ते सगळे सूत्र तक्ता बनवा आणि तो तक्ता तुम्ही जिथं झोपताय त्या ठिकाणी लावून टाका, तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी. तो तुमच्या समोरच असला पाहिजे, तुम्हाला जाता येतात तो 24-25 तास किंवा 40 तास तुमच्या समोरच असला पाहिजे. आणि नुसतं सूत्र जरी लिहिलं तुम्ही उत्तरामध्ये तरी तुम्हाला अर्धा मार्क मिळून जातो. ठीक आहे, मांडणी जरी केली व्यवस्थित प्रश्नाच्या अनुसरून तर तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क भेटत असतात. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओमधली म्हणजे मागच्या वर्षीच्या 6 ते 8 प्रश्नपत्रिका सोडवायच्या. 6 ते 8 प्रश्नपत्रिका कसं सोडवणार, काय सोडवणार ते तुमच्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करा, पण 6 ते 8 प्रश्नपत्रिका सोडवा. कारण काही प्रश्न हे वारंवार रिपीट होत असतात, ते तुम्हाला लगेच तिथं समजून येईल. रिपिटेशन होत असतं क्वेश्चनचं, फक्त व्हॅल्यू चेंज होत असते. काय चेंज होते, व्हॅल्यू चेंज होते. ॲज इट इज म्हणत नाही की तोच प्रश्न येईल, पण व्हॅल्यू चेंज होत असते. त्यामुळे मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका, मार्चच्या असो जुलैच्या असो, तुम्ही दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवायचा प्रयत्न करायचा, सॉल्व्ह करायचा. त्याच्यामुळे काय होतं तर तुम्हाला गणित परफेक्ट म्हणजे इक्वेशन्स परफेक्ट होतात, तुमचं स्ट्रॅटेजी परफेक्ट होते आणि त्याच्यामुळे तुमची परीक्षेमध्ये जी असणारी आहे ना भीती कमी होते. आणि जास्तीत जास्त सराव केला तर तुमचा जो 40 मार्काचा पेपर आहे तर तो 2 तासामध्ये, कमीत कमी 2 तासामध्ये जो आहे तर तो 1 तास 40 मिनिटामध्ये कव्हर होत असतो. 1 तास 50 मिनिटामध्ये तो कव्हर होत असतो. त्याच्यासाठी तुम्हाला हे प्रॅक्टिस करत जायचं आहे. 1 ते 2 मार्काचे प्रश्न जे आहेत ते परफेक्ट करून ठेवा, कॉन्सेप्ट बेस असतात त्या, याच्यामुळे तुमची भीती कमी होते. नमुना प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा, आता सांगितलं. पूर्ण अभ्यासापेक्षा एक प्रश्नपत्रिका वेळेत सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. टाइम लावून 2 तासात एक प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायचं. किती, 6 ते 8 जे प्रश्नपत्रिका आहेत ते वाचायचे आणि त्याच्यातले 2 ते 3 प्रश्नपत्रिका सोडवा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ना, बोडोमास म्हणतो आपण, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, ह्याच्यामध्ये चुका करायच्या नाही. प्लस मायनसमध्ये चुका करायच्या नाहीत, कारण प्लस मायनस चुकलं की खालचं आणि पुढचं
पूर्ण गणित चुकतं. जिथं तुम्ही प्लसच्या जागी मायनस केलं तिथं सगळं गणित तिथून खाली चुकतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये चुका नाही करायच्या. हे बेसिक आहे. ठीक आहे. तर परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वेळ कमी आहे पण आपल्याला आउटपुट जास्त काढायचं आहे. त्यामुळे तुम्ही वॉरियर आहे, एक्झाम वॉरियर आहेत आणि नालंदा कोचिंग क्लासेसचे स्टुडंट आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. मेन म्हणजे मित्रांना शेअर करा आणि आपण भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.